वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण किंगडम प्लांटी यामधला जिम्नोस्पर्म हा डिव्हिजन आपण पाहिला होता. तर आता आपल्याला लास्ट डिव्हिजन बघायचं आहे, दॅट इज एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्म्स आर फ्लावरिंग प्लांट. ज्याला आपण कंप्लीट फ्लावर हे स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते असे जे प्लांट्स आहेत त्यांना आपण एंजिओस्पर्म्स सपुष्प वनस्पती असं म्हणत असतो. वेअर द पोलन ग्रेन्स अँड ओव्ह्यूल्स आर डेव्हलप्ड इन अ स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज फ्लावर. जसं आपण जिम्नोस्पर्ममध्ये पाहिलं की ओव्ह्यूल जे आहेत हे नेकेड आहेत, त्यांच्यावर कुठलंही कवर नाही. परंतु एंजिओस्पर्म जे आहेत यांच्यामध्ये ओव्ह्यूल जे आहे हा ओव्ह्यूल एका स्पेशलाइज्ड स्ट्रक्चरमध्ये कव्हर केलेला आहे, ज्या स्ट्रक्चरला आपण फ्लावर असं म्हणत असतो. सो द सीड्स आर एनक्लोज्ड बाय फ्रूट. मग ओव्ह्यूलला कव्हर आहे म्हणजे या ओव्ह्यूलपासून ज्या सीड तयार होत असतात त्या सीडलाही कव्हर आहे, अँड दॅट इज फ्रूट. मायक्रोस्कोपिक एंजिओस्पर्म इज वॉल्फिया. जो सगळ्यात स्मॉलेस्ट असणारं जे एंजिओस्पर्मिक प्लांट आहे ज्याला मायक्रोस्कोपचा वापर करून पाहावं लागतं, दॅट इज वॉल्फिया. अँड द टॉलेस्ट ट्री इज युकॅलिप्टस. जो टॉलेस्ट एंजिओस्पर्म आहे तो म्हणजे युकॅलिप्टस आहे. तर जो मायक्रोस्कोपिक एंजिओस्पर्म आहे त्याचं नाव आहे वॉल्फिया. इम्पॉर्टन्स: दे प्रोव्हाइड अस फॉडर, फूड, फ्युएल अँड मेडिसिन. जे एंजिओस्पर्मिक प्लांट्स आहेत यांचा उपयोग हा फॉडर म्हणून, फूड म्हणून, फ्युएल म्हणून म्हणजे इंधन म्हणून आणि वेगवेगळे मेडिसिनल घटक मिळवण्यासाठी केला जातो. दे आर डिवायडेड इंटू 2 क्लासेस. एंजिओस्पर्मचे 2 क्लासेसमध्ये विभागणी केली जाते. फर्स्ट वन इज डायकोटिलेडॉन्स अँड सेकंड वन इज मोनोकोटिलेडॉन्स. डायकोटिलेडॉन्स दे आर हॅव्हिंग 2 कोटिलेडॉन्स इन देअर सीड्स. त्यांच्या सीडमध्ये 2 कोटिलेडॉन ज्याला आपण दल असं म्हणतो, द्विदल आणि एक दल. मोनोकोटिलेडॉन दे आर हॅव्हिंग ओनली 1 कोटिलेडॉन इन देअर सीड इज मोनोकोटिलेडॉन. मोनो म्हणजे एक, डाय म्हणजे 2. एंजिओस्पर्मिक प्लांट्स आर द फ्लावरिंग प्लांट्स अँड द सेक्स ऑर्गन इज फ्लावर. मग आता हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी जे स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर एंजिओस्पर्ममध्ये पाहायला मिळते दॅट इज फ्लावर, अँड सो दे आर नोन ॲज फ्लावरिंग प्लांट्स. मेल सेक्स ऑर्गन इन द फ्लावर इज कॉल्ड ॲज स्टेमन, and stamen is consist of 2 parts, filament and anther. Here is the picture. Wolfia is the microscopic angiosperm and eucalyptus, it is the tallest angiosperm having near about 100 meter length. The anther is a fertile part. आताच आपण पाहिलं की मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जो आहे तो स्टेमन आहे आणि या स्टेमनचे 2 भाग पडतात, एक आहे फिलामेंट आणि एक आहे अँथर. अँथर जो टॉपचा असणारा भाग आहे दॅट इज द फर्टाईल पार्ट अँड इट कन्सिस्ट ऑफ मायक्रोस्पोर मदर सेल्स विच आर डिप्लॉइड अँड दे फॉलोज मिओसिस डिव्हिजन अँड 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड. आता जो अँथरचा भाग आहे, अँथरचा भाग फर्टाईल आहे आणि यामध्ये मायक्रोस्पोर मदर सेल्स असतात ज्या की डिप्लॉइड असतात आणि त्या मिओसिस डिव्हिजन फॉलो करतात, ज्यामुळं एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स तयार केले जातात. वेअरॅज फिमेल सेक्स ऑर्गन इज पिस्टिल ऑर कार्पेल. जसं मेल सेक्स ऑर्गन स्टेमन आहे तसं फिमेल सेक्स ऑर्गन हा पिस्टिल किंवा कार्पेल आहे. पिस्टिल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड द फर्टाईल पार्ट इज ओव्हरी. जसं स्टेमनचे 2 भाग तसं पिस्टिलचे 3 भाग, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. इन ओव्हरी ओव्ह्यूल इज प्रेझेंट अँड दॅट ओव्ह्यूल इज द फर्टाईल पार्ट विच कन्सिस्ट ऑफ मेगास्पोर मदर सेल्स विच आर डिप्लॉइड अँड दे फॉलो मिओसिस डिव्हिजन टू प्रोड्यूस 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स. जसं मायक्रोस्पोर्सचंच आहे, सिमिलर मेगास्पोरचं पण आहे. मायक्रोस्पोर मदर सेल ह्या डिप्लॉइड आहेत, तसं मेगास्पोर मदर सेलसुद्धा डिप्लॉइड आहेत. दोन्हीही मदर सेल मिओसिस डिव्हिजन फॉलो करतात
आणि त्यांच्यापासून 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर किंवा मेगास्पोर्स हे तयार केले जातात. आउट ऑफ 4 मेगास्पोर्स ओनली 1 रिमेन्स फंक्शनल अँड दॅट प्रोड्युसेस फिमेल गॅमेटोफाइट. बघा, मायक्रोस्पोर जे आहेत हे चारीच्या चारी पोलन ग्रेन फंक्शन राहतात, परंतु मेगास्पोरमध्ये मात्र बदल आहे. 4 मेगास्पोरपैकी एकच मेगास्पोर हा फंक्शनल राहतो आणि त्यापासून फिमेल गॅमेटोफाइट तयार केला जातो. फिमेल गॅमेटोफाइट इज ऑल्सो नोन ॲज एम्ब्रियो सॅक. यालाच एम्ब्रियो सॅक असंही म्हणतात. द एम्ब्रियो सॅक हॅज 8 सेल्ड अँड 7 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. एम्ब्रियो सॅकमध्ये 8 सेल्स आहेत आणि 7 न्यूक्लियस आहेत. मग 8 सेल्स कोणत्या? द 8 सेल्स आर 3 सेल्स आर कॉल्ड ॲज एग ॲपॅरेटस. 3 सेल जे आहेत त्यापैकी त्याला एग ॲपॅरेटस असं म्हणतात. त्या 3 सेल म्हणजे 1 इज एग सेल अँड 2 आर सिनर्जिड्स. 3 आर अँटीपोडल सेल्स and 2 polar nuclei. That polar nuclei fuses and a diploid secondary nucleus is formed. बघा, 8 सेलचं कॅल्क्युलेशन झालं का? 3 सेल एग ॲपॅरेटसमध्ये, 3 सेल अँटीपोडल सेल्स आणि उरलेल्या 2 सेल म्हणजे पोलार न्यूक्लिआय. अशा पद्धतीने 8 सेलचं स्ट्रक्चर तयार होतं. आता 7 न्यूक्लिआय कशा? 3 एग ॲपॅरेटसच्या ज्या सेल आहेत त्यामध्ये 3 न्यूक्लियस, 3 अँटीपोडल सेल्स आहेत त्यांचे 3 न्यूक्लियस म्हणजे झाले 6 न्यूक्लियस आणि 2 पोलार न्यूक्लिया जे आहेत हे मात्र फ्यूज होतात, एकत्र येतात आणि त्यापासून एकाच न्यूक्लियसचा डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस तयार होतो. म्हणजे 3, 3 आणि 1 या पद्धतीने 7 न्यूक्लियस आणि 8 सेल असा एम्ब्रियो सॅक हा त्या ओव्ह्यूलमध्ये तयार केला जातो. After dispersal from anther, pollen grains are carried out by wind or other pollinating agents to the stigma of pistil. आता गॅमेटोफाइट्स हे तयार झालेले आहेत. आता फर्टिलायझेशनच्या प्रोसेससाठी बघा, पोलन ग्रेन्स हे एग सेलपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि त्यामुळं दे आर डिस्पर्स्ड म्हणजे सेपरेट होणे, पसरणे. पोलन ग्रेन्स आर डिस्पर्स्ड फ्रॉम अँथर आणि दे आर कॅरीड आउट बाय वाइंड ऑर अदर पॉलिनेटिंग एजंट. मग तयार झालेले पोलन ग्रेन हे पिस्टिलपर्यंत किंवा एग सेलपर्यंत पोहोचवण्यासाठी जे घटक मदत करतात त्यामध्ये मुख्य आहे वाइंड किंवा अदर पॉलिनेटिंग एजंट लाईक इन्सेक्ट, बर्ड्स यांच्याद्वारे तयार झालेले पोलन ग्रेन हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टपर्यंत पोहोचवले जातात. पॉलिनेशन, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज नोन ॲज पॉलिनेशन. मग हे जे तयार झालेले पोलन ग्रेन अँथरपासून निघून पिस्टिलपर्यंत किंवा स्टिग्मापर्यंत पोहोचवण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज नोन ॲज पॉलिनेशन. या पॉलिनेशनला मदत करणारे द पॉलिनेशन मे बी कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ वाइंड or other pollinating agents like insect, birds, bat, honey bees. There. The pollen grain germinate on the stigma. When by pollination pollen grains are deposited on the stigma, where they germinate, and after germinate they produces pollen tube. जेव्हा पोलन ग्रेन हे स्टिग्मावर येऊन पडतात तेव्हा त्या पोलन ग्रेनपासून पोलन ट्यूब ही तयार केली जाते. and that pollen tube grows through the tissues of stigma and style and reaches to the ovule. आणि ह्या पोलन ट्यूब जी आहे ही पोलन ट्यूब आता ओव्ह्यूलपर्यंत पोहोचवली जाते. द पोलन ट्यूब एंटर्स इन द एम्ब्रियो सॅक. आता ही पोलन ट्यूब एम्ब्रियो सॅकमध्ये पोहोचलेली आहे. अँड द 2 मेल गॅमेट्स आर डिस्चार्ज्ड इन टू द ओव्हल. आता पोलन ग्रेनमध्ये बघा 2 मेल गॅमेट्स आहेत आणि त्यामध्ये तयार होणारी एक पोलन ट्यूब आहे. तर हे 2 मेल गॅमेट्स एम्ब्रियो सॅकपर्यंत आणून टाकणं हे काम पोलन ट्यूबद्वारे केल्या जात असते. दॅट इज नोन ॲज सायफेनोगॅमेट. मग आता तिथे नेमकी काय प्रोसेस होते, फर्टिलायझेशन कसं होतं आहे ते पाहू. 1 मेल गॅमेट दॅट इज हॅप्लॉइड इट फ्युजेस विथ एग सेल विच इज ऑल्सो हॅप्लॉइड. आता आपल्याला माहीत आहे ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रियो सॅक तयार झाला, एम्ब्रियो सॅकमध्ये एग सेल आहे. तर मग काय होतं आहे, 1 मेल गॅमेट फ्युजेस विथ एग सेल
हॅप्लॉइड सेल आहेत दोन्ही अँड दॅट फॉर्म डिप्लॉइड झायगोट. दिस इज नोन ॲज प्रायमरी फ्युजन ऑर सिनगॅमी. याला फर्स्ट फर्टिलायझेशन असं म्हणतात, प्रायमरी फ्युजन म्हणतात किंवा सिनगॅमी. सिनगॅमी म्हणजे फ्युजन ऑफ न्यूक्लियस. मेल गॅमेटमधला न्यूक्लियस आणि एगसेलमधला न्यूक्लियस हे एकत्रित येतात, त्यांचं फ्युजन होतं आहे आणि डिप्लॉइड झायगोट हा तयार होतो. तर सेकंड, वन ऑफ द मेल गॅमेट. आता बघा, एक मेल गॅमेट वरती वापरला, उरलेला जो आहे तो अदर जो मेल गॅमेट आहे दॅट फ्युजेस विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस जो ऑलरेडी 2n आहे, दॅट प्रोड्युसेस ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अँड इट इज कॉल्ड ॲज ट्रिपल फ्युजन. बघा, एक मेल गॅमेट आपण सिनगॅमीमध्ये वापरला आहे. पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट आणले होते, त्यापैकी दुसरा मेल गॅमेट हा सेकंडरी न्यूक्लियससोबत फ्यूज होतो जो की डिप्लॉइड आहे. मग 2n + n म्हणून 3n म्हणून ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हा तयार केला जातो. दिस इज कॉल्ड ॲज ट्रिपल फ्युजन, कारण 3 न्यूक्लियस एकत्र होतात. बिकॉज ऑफ इन्व्हॉल्वमेंट ऑफ 2 फ्युजन्स इट इज टर्म्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. अँजिओस्पर्ममध्ये जे फर्टिलायझेशन होतं आहे त्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात, कारण पहिलं फर्टिलायझेशनद्वारे झायगोट तयार केला जातो, तर दुसऱ्या फ्युजनद्वारे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पेन हा तयार केला जातो. म्हणून दिस टाईप ऑफ फर्टिलायझेशन इज डबल फर्टिलायझेशन अँड दॅट इज द इम्पॉर्टंट फीचर ऑफ अँजिओस्पर्म्स. नाव झायगोट डेव्हलप्स इंटू एम्ब्रियो. झायगोट जो आहे हा एम्ब्रियोमध्ये कन्वर्ट होतो, ज्यामध्ये 1 or 2 कॉटिलेडॉन्स आर प्रेझेंट. 1 किंवा 2 कॉटिलेडॉन्सचे असतात. पेन डेव्हलप्स इंटू एंडोस्पर्म. झायगोट एम्ब्रियोमध्ये कन्वर्ट होतो, तर पेन जो आहे हा एंडोस्पर्ममध्ये कन्वर्ट होतो. अँड इट्स फंक्शन इज इट प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग एम्ब्रियो. याचं काम काय आहे? जो डेव्हलप होणारा एम्ब्रियो आहे याला फूड प्रोव्हाइड करणं किंवा न्यूट्रिशन देणं हे काम आहे या एंडोस्पर्मचं, जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून तयार केला जातो. नाव सिनर्जिड्स अँड अँटीपोडल्स डिजनरेट आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन नंतर एम्ब्रियो सॅकमधला एक ॲपेरेटसपैकी एक सेल वापरला आणि डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस सेल वापरला. आता उरलेल्या ज्या सेल्स आहेत म्हणजे 2 सिनर्जिड्स आणि 3 अँटीपोडल्स ते डिजनरेट, त्यांचं डिजनरेशन होतं आहे. अँड ॲट लास्ट आफ्टर फर्टिलायझेशन शेवटी ओव्ह्यूल इज डेव्हलप्ड इंटू सीड. ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये होतं आहे अँड ओव्हरी डेव्हलप्स इंटू फ्रूट. ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होतं आहे. त्यामुळे सीड्स ह्या कशामध्ये प्रोटेक्टेड आहेत? सीड्स आर प्रोटेक्टेड इन द फ्रूट्स. In this way, in angiosperm, seeds are not naked. They are covered by fruit wall because ovule is covered by ovary wall. आणि त्यामुळं अँजिओस्पर्मच्या ज्या सीड्स आहेत त्या आपल्याला कव्हर्ड पाहायला मिळतात. फ्रूट वॉलद्वारे त्या कव्हर असतात. जिम्नोस्पर्ममध्ये आपण पाहिलं होतं सीड्स आर नेकेड, कारण त्यांचा जो ओव्ह्यूल आहे हा नेकेड आहे, त्याच्यावर कव्हर नाही. जे इथं कव्हर आहे ओव्हरी वॉलचं, अँड सो द सीड्स आर एनक्लोज्ड, त्या कव्हरद्वारे एनक्लोज केलेल्या आहेत. बघा, इथं आपण लाईफ सायकल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फ्लावर, पहिला नंबरची फिगर आहे, फ्लावर आहे आणि या फ्लावरमध्ये रेडिश कलरचं स्टेमन आहे, तर मधला ग्रीन कलरचं स्ट्रक्चर ते म्हणजे आहे पिस्टिल किंवा कार्पेट. तर स्टेमन बघू. स्टेमनचा जो वरचा फर्टाईल भाग आहे दॅट इज अँथर. अँथरमध्ये असतात मायक्रोस्पोर मदर सेल्स. अँथरच्या सेल्स मिओसिस डिव्हिजन फॉलो करतात आणि हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स तयार केले जातात. 2 नंबरचा आहे हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स, जे 4 असतात. आता हे जे मायक्रोस्पोर्स आहेत यांच्यामध्ये मायटॉसिस डिव्हिजन होतं आहे आणि मायक्रोस्पोरचं रूपांतर पोलन ग्रेन्समध्ये होत असतं. नाव द पोलन ग्रेन्स आर रेडी. मग बघू आता फिमेल भागात काय व्हायला. द फिमेल पोर्शन इज पिस्टिल, ज्याला 3 भाग आहेत. वरचा टॉपचा छोटा ग्रीन कलर स्टिग्मा, खालची इलॉंगेटेड ट्यूब स्टाईल
आणि बेसचा जो स्वेलन भाग आहे, फर्टाईल भाग आहे, दॅट इज ओव्हरी, अँड विदिन द ओव्हरी ओव्ह्यूल्स आर प्रेझेंट. आता एका ओव्हरीमध्ये किती ओव्ह्यूल असू शकतात हे कसं ओळखायचं? तर एका फ्रूटमध्ये किती सीड्स आहेत यावरून ओव्ह्यूलचा नंबर ओळखता येतो. जसं मँगो आहे ज्याच्यामध्ये एकच सीड आहे म्हणजे एकच ओव्ह्यूल होता, आणि गुआवासारखे जे फ्रूट आहेत ज्याच्यामध्ये नंबर ऑफ सीड्स आहेत आणि म्हणजेच नंबर ऑफ ओव्ह्यूल्स आहेत, हे आपल्याला ओळखता येतं. मग आता ओव्ह्यूल यामध्ये असतात मेगास्पोर मदर सेल, ज्या की मिओसिस डिव्हिजन फॉलो करतात आणि 4 मेगास्पोर्स तयार होतात. परंतु 4 पैकी फक्त एकच मेगास्पोर फंक्शनल राहतो, ज्याचं रूपांतर एम्ब्रियो सॅकमध्ये होतं आहे, दॅट इज फिगर नंबर 5. मग 6वा जो नंबर आहे त्यामध्ये काय आहे बघा, तयार झालेले जे पोलन ग्रेन होते, 3 नंबर दिलेला आहे तिथं, ते विंडद्वारे किंवा अदर एजंटद्वारे स्टिग्मावर डिपॉझिट केले जातात, म्हणजे आणून टाकले जातात. बघा फिगरमध्ये स्टिग्मा आहे आणि पोलन ग्रेन आहे. स्टिग्मावर जेव्हा पोलन ग्रेन येऊन पडतात तेव्हा ते जर्मिनेट होतात आणि गोलाकार पोलन ग्रेनपासून इलॉंगेटेड पोलन ट्यूब तयार केली जाते. पुढच्या फिगरमध्ये बघा पोलन ट्यूब दाखवली, स्टाईल थ्रू ओव्ह्यूलपर्यंत पोहोचली. आता काय होईल, ही जी पोलन ट्यूब आहे, फिगरला नंबर 6 जे नाव आहे त्याच्या पुढचा भाग, ही जी पोलन ट्यूब आहे यामध्ये 2 मेल गॅमेट आहे जे की एम्ब्रियो सॅकपर्यंत आणून टाकले जातात. आता एम्ब्रियो सॅकमध्ये आल्यानंतर फर्टिलायझेशनची स्टेप होते. फिगर नंबर 7, नाव नंबर 7. पहिल्या फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट म्हणजे झायगोट आहे. मेल गॅमेट फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होतो. तर सेकंडरी न्यूक्लियस आणि हॅप्लॉइड मेल गॅमेट यांच्यापासून 3N ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार होतो आणि त्या एंडोस्पर्मचं काम म्हणजे गिविंग न्यूट्रिशन टू द झायगोट. मग अशा पद्धतीने झायगोटपासून एम्ब्रियो तयार झाला. 2N फूड सप्लाय म्हणजे एंडोस्पर्मचा भाग आहे आणि सीड कोट म्हणजे ओव्ह्यूलचं कव्हर आहे. आणि अशा पद्धतीने ओव्ह्यूल इज कन्व्हर्टेड इंटू सीड अँड ओव्हरी इज कन्व्हर्टेड इंटू फ्रूट. आणि पुढची जी स्टेज आहे सीड जर्मिनेशन, म्हणजे त्या सीडपासून नवीन प्लांट बॉडी जी स्पोरोफाईट आहे ती तयार होते आणि त्याला जेव्हा फ्लावर येतात तेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन हे चालू होतं. अशा पद्धतीने दिस इज अबाउट द लाईफ सायकल ऑफ एंजियोस्पर्मिक प्लांट. Here are some questions. Solve.